सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. जसं तुम्ही थंबनेल टायटल पाहिलेलं आहे की SIP म्हणजे काय, SIP म्हणजे काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, महत्त्वाचं तुम्ही या व्हिडिओवरती कशासाठी आलेला आहात. तुम्ही कुठं ना कुठं ऐकलेलं असेल की बाबा SIP आपल्याला करायची आहे, म्युच्युअल फंड सही आहे, ह्या वेगवेगळ्या टाईपचं तुम्ही ऐकलेलं असेल. मग SIP नेमकं म्हणजे काय, मराठी माणसासाठी मराठीमध्ये सांगण्यासाठी मी इथं आलेला आहोत. त्यासाठी तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही पॅरेंट्स असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही काहीसुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण की फायनान्शियल कॅटेगरीमध्ये SIP खूप महत्त्वाची टर्म आहे. तुम्ही कुठं ना कुठं ऐकलेली आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ पाहण्यासाठी आलेला आहे. तर तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळणार आहे की SIP म्हणजे नेमकं काय असते, SIP कशी व कुठे करायची, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. पहा, SIPचा अगोदर लॉंग फॉर्म जर आपण पाहिला तो म्हणजेच की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जर म्हटलं, यामध्ये महत्त्वाची टर्म येते ते म्हणजेच की इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट म्हटलं म्हणजे तिथं येते गोष्ट पैशाची. आता पैशाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे. ओके, पैशाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे, पण कशी, त्याचा प्लॅन बनवायचा आहे. म्हणजे सिस्टमॅटिकली त्याला आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे. जसं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, बट ती सिस्टमॅटिकली करायची आहे. त्याचा आपल्याला प्लॅन बनवायचा आहे. ओके, आणि प्लॅन बनवून ते आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मग आता पैशासाठी आपल्याला पैशाला इन्व्हेस्ट करायचं आहे प्लॅन बनवून सिस्टमॅटिकली, तर ते आपण SIP थ्रू करू शकतो. ठीक आहे, SIPचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला कळाला. ओके, पैशाला आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं असते SIP थ्रू, ते सुद्धा तुम्हाला इथं कळालेलं आहे. आता पहा, महत्त्वाचं SIP करणे आपल्याला का महत्त्वाचं आहे. ओके, एक उदाहरण मी तुम्हाला देतो, सिम्पली पहा. जसं आता तुमचे पैसे आहेत तुमच्याकडे, महत्त्वाचं समजा एखादा व्यक्ती आहे, आता त्याच्याकडे काय असते की पैसे एका बाजूला येतात. ठीक आहे, म्हणजे बाजूला म्हणजेच काय, एखाद्याचा बिझनेस असेल त्यामधून तो पैसे कमवत असेल, एखाद्याची सॅलरी असेल, जॉब करत असेल त्यामधून तो पैसे कमवत असेल, एखादा स्टुडंट असेल त्याचं काही इन्कम सोर्स असेल, एखादी हाऊसवाईफ असेल, काही ना काही इन्कम सोर्स असेल. आता तुमचं इन्कम सोर्स आहे म्हणजे तुम्ही पैसे कुठून ना कुठून कमावत आहात. ठीक आहे, आता महत्त्वाचं काय, जर तुम्ही एका मार्गाने पैसे कमवत असाल तर ते पैसे खर्च करण्यासाठी जेव्हा पैसे तुमच्याकडे येतात, जेव्हा तुमची सॅलरी होते जॉबवाल्यांची, एखाद्या बिझनेसमध्ये दररोज पैसे त्याला मिळत असतील, एखादा हाऊसवाईफ असेल ते पैसे थोडेफार काही ना काही कमवत असेल, कोणी पण असेल, ठीक आहे, सॅलरीड पर्सन कोणी पण असेल, तर तुमचे पैसे एका मार्गाने येतात पण त्याला खर्च करण्यासाठी 10 मार्ग ठरलेले असतात. जेव्हा पैसे येतात, पैसे तुमचे इथं खर्च करण्यासाठी 10 मार्ग तयारच असतात. मग आता महत्त्वाचं काय, आपल्याला पैसे वाचवणे आणि त्याला ग्रो करणे म्हणजे वाढवणे, हे आपल्याला करायचं आहे. त्यासाठी SIP ही महत्त्वाची आपल्यासाठी असते. मग आता तुम्ही म्हणत असाल की SIP पेक्षा आपण बँकेमध्ये सुद्धा पैसे वाढवू शकतो ना, जमा करू शकतो, सेव्ह करू शकतो. ठीक आहे, तुमचं काहीच चुकलं नाही, एकदम बरोबर आहे. आपण बँकेमधलं बघूया. समजा आता बँक आहे, तर बँकेमध्ये काय की तुम्ही बँकेमध्ये समजा FD केली. FD म्हणजेच काय, फिक्स डिपॉझिट. म्हणजे काय की एक रक्कम आहे, समजा आपण कन्सिडर करूया की 10,000 रुपये एवढी रक्कम आहे, ते आपण बँकमध्ये काय केली, फिक्स डिपॉझिट करून ठेवली एका वर्षासाठी. मग आता या 10,000 रुपये रक्कमवरती आपल्याला परतावा मिळत असतो, रिटर्न मिळत असतो. ओके, किती मिळते, तर FD वरती आता ॲव्हरेजली सगळीकडे आपण जर पाहिलं, असं समजा की 7%, ओके, 7% एवढी रक्कम आपल्याला मिळते. जास्तीत जास्त जणांना ही माहिती असणार आहे. ठीक आहे, मग आता 10,000 रुपयाचे एका वर्षानंतर किती रुपये होतील, ते होतील 10,700 रुपये. म्हणजे प्लस 700 रुपये एवढे याच्यामध्ये वाढलेले आहेत एका वर्षामध्ये. म्हणजे आपल्याला रिटर्न किती मिळाले, 7% रिटर्न एवढा आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे, पैसेसुद्धा सेव्ह झाले, रिटर्नसुद्धा आपल्याला मिळालं बँकमध्ये. ठीक आहे, आता SIP काय महत्त्वाची आहे पहा. SIP जर आपण केली, ती SIPमध्ये आपण जर हिस्ट्री पाहिली, हिस्ट्री म्हणजे काय, जे आपण मागचे ज्यांनी SIP वगैरे केलेली आहे त्याचा जर आपण डेटा पाहिला, तर त्या डेटानुसार या रिटर्नला बीट केलेला आहे SIPने. ओके, म्हणजेच काय, आपण SIP म्हटलं म्हणजे कुठं ना कुठं स्टॉक मार्केटशी इथं काय येते, संबंध येते. म्हणजे कुठं ना कुठं नाही, 100% इथं SIPचा संबंध स्टॉक मार्केटशी आहे. त्यामुळे यामध्ये रिटर्न आपल्याला बँकेपेक्षा जास्त पाहायला मिळतात. त्यासोबत यामध्ये कंपाऊंडिंगसुद्धा होते. कंपाऊंडिंग म्हणजेच काय, तुमचे जेवढे आता हा
टॉपिक वेगळा आहे कंपाऊंडिंगचा वगैरे सुद्धा, पण तो सुद्धा SIP मध्येच येतो. हे कंपाऊंडिंग होणे, त्यानंतर आपल्याला जास्त रिटर्न मिळणे, ह्या 2 गोष्टी आपल्याला या स्टॉक मार्केटमध्ये SIP मध्ये मिळतात. म्हणून बँकपेक्षा SIP करून आपल्या इथं जास्त पैसे आपण ग्रो करू शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला SIPची तर गरज असते. ठीक आहे. आता महत्त्वाचं अजून सुद्धा आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं SIP का गरजेचं असते, कारण की बँकेपेक्षा आपल्याला जे रिटर्न्स आहेत, जे बँकचे रिटर्न्स आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला रिटर्न या SIP मध्ये मिळू शकतात. ठीक आहे. नंतर आहे दुसरा पण महत्त्वाचा, इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजेच काय, महागाई. ओके. महागाई इथं वाढतच चाललेली आहे. ओके. तुम्ही पाहत असाल जवळपास 5.8% ची इथं काय इन्फ्लेशन रेट इथं सुरू आहे. म्हणजे दरवर्षी इथं महागाईची जो आहे ते वाढतच चाललेली आहे. बट जे पैसे आपले ग्रो होत आहेत त्या मानाने आपण इथं ग्रो करत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे SIPच्या थ्रू आपण हे बीट करू शकतो इन्फ्लेशनला. ओके. आणि पैशाला आपण ग्रो करू शकतो. ठीक आहे. जसं तुम्हाला माहीत आहे GST वगैरे सर्व वस्तूंवरती आपल्याला लागत आहे. टॅक्स आपल्याला भरावा लागत आहे. त्यामुळे काय होतं की पैसे तर आपले सेव्ह होतच नाही आहेत, पण ते ग्रो सुद्धा होत नाही आहे. ठीक आहे. SIPची गरज काय, तर SIPची गरज यासाठी आहे, जसं तुम्ही आता पाहिलं आहे, एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही बँक्समध्ये काय करता, तुमचे सेव्हिंग करता किंवा FD करता, रिटर्न त्यामधून घेत असता. जसं बँकेमध्ये FD वगैरे करता, तर तुमचे जे पैसे आहेत, जे बँक्स आहेत, ते यूज करतात, ते वापरतात. कशासाठी ते वापरतात, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. समजलं तुम्हाला. म्हणजे बँक तुमचा पैसा यूज करतो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी, आणि तुम्हाला जे रिटर्न देते ते स्टॉक मार्केटमधून बँक रिटर्न घेते, आणि ते रिटर्न त्यापैकी तुम्हाला देते. म्हणजे समजलं की तुमचा पैसा इनडायरेक्टली तुम्ही बँकेला देता आणि बँक तुमचं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहे. ठीक आहे. बट आपण ते न करता काही पैसे आपण स्वतः डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये स्वतः इन्व्हेस्ट करू शकतो, नॉलेज घेऊन. ओके. इन्फॉर्मेशन घेऊन. म्हणून SIPची सध्या इथं काय आहे, गरज आहे, जेणेकरून तुम्हाला इथं जास्त पैशाची इथं ग्रोथ मिळू शकते आणि पैसेसुद्धा जास्त तुमचे बनू शकतात. तर अशा पद्धतीने SIPची आपल्याला इथं गरज आहे. ओके. हे तुम्हाला नक्की समजलं असेल. आता दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, ते म्हणजेच की SIP कुठे व कशी करायची. SIP करण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन असू शकतात. ते म्हणजेच की डायरेक्ट SIP करू शकता. सेकंड म्हणजे इनडायरेक्ट SIP करू शकता. आता डायरेक्ट SIPमध्ये स्टॉक्स येतात. स्टॉक्स म्हणजेच काय, की तुम्ही डायरेक्टली तुमचा स्टडी असेल, तुमचा अभ्यास असेल स्टॉक मार्केटबद्दल, तर तुम्ही असे काही स्टॉक्स चूज करू शकता, जे फ्युचरमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही SIP करू शकता. स्टॉक्समध्ये SIP म्हणजेच काय, की समजा एखादा पर्टिक्युलर स्टॉक आहे. ओके. त्या पर्टिक्युलर स्टॉक्सवरती त्याच्या लेवलवरती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते. म्हणजे समजा आता स्टॉक्स डायरेक्टली असं डायरेक्ट वरती जात नाही किंवा डायरेक्ट खाली जात नाही ना. त्यामध्ये काय होत असते, की पैशाचा फ्लो कमी जास्त असा खालीवर खालीवर हे होत असते. ओके. तर तुम्हाला काय असते, की त्याच्या लेवल्सवरती इन्व्हेस्टमेंट थोडी थोडी करायची असते. आता म्हणजे तुम्हाला हा विचार करायचा आहे, की ह्या लाँग टर्ममध्ये जे देणार आहे आपल्याला चांगलेच रिटर्न देणार आहे, कारण की याचं फ्युचर चांगलं आहे. ही स्टॉक आहे, ती कंपनी आहे, त्याचं फंडामेंटल चांगलं आहे, त्याचे टेक्निकली सुद्धा तो स्ट्रॉंग आहे. ओके. लोकसुद्धा त्यामध्ये इंटरेस्टेड वगैरे आहेत, प्रोमोटर वगैरे चांगली होल्डिंग आहे. म्हणजे ह्या गोष्टी झाल्या एकदम डिटेलमध्ये. जर तुम्हाला याच्यावरती स्पेशल वगैरे व्हिडिओ पाहिजे असेल, की स्टॉक्स ॲनालिसिस वगैरे कसं करायचं, ते मला कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं असते, SIP करायचं असते यामध्ये, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट करायचे असतात. आता सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट काय करू शकतात, किती रुपये करू शकता, तुम्ही कितीही करू शकता. ओके. स्टॉक्सच्या प्राईसवरती ते डिपेंड असू शकते. एखादा स्टॉक आहे समजा ₹100 आहे किंवा 150चा आहे, 250चा आहे. एखादा स्टॉक 5,000चा असू शकते, 10,000चा सुद्धा स्टॉक असू शकते. ठीक आहे. बट आपल्याला इथं जे पैसे आहेत ते मॅटर तर करतातच, बट त्यासोबत त्या स्टॉकच्या लेवल मॅटर करतात. तो आपल्याला किती वर्षामध्ये किती रिटर्न इथं देऊ शकतो, त्यानं पास्टचा डेटा त्याचा बघणे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस करणे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पास्ट डेटा आणि फंडामेंटल ॲनालिसिस केलं, तर तुम्ही तो स्टॉक चूज करून त्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट प्रत्येक महिन्याला करू शकता. कसे करू शकता, म्हणजे समजा उदाहरण घेऊया आपण. उदाहरणार्थ एखादा स्टॉक आहे. एखादा स्टॉक म्हणजे समजा त्याची आपण नाव नाही घेऊया डायरेक्टली, XYZ म्हणून कोणताही स्टॉक आहे. ठीक आहे. त्याचं समजा प्राईस जे आहे, त्याची जे प्राईस सुरू आहे, ओके, स्पॉट प्राईस ते समजा ₹250 एवढी सुरू आहे. ठीक आहे. मग आता असं होणार नाही की डायरेक्टली 250चा डायरेक्टली तो
त्याला समजा ठीक आहे 500 रुपये जायचं आहे किंवा 400 रुपये जायचं, तो डायरेक्टली जाणार नाही आहे, 300 जाणार, 350 जाणार, असं नाही होणार. असं होऊ शकते तो 250चा 230 येणार, नंतर 260 जाणार, नंतर अजून खाली 220 येऊ शकते, नंतर तो 250 जाणार, नंतर डबल 260 270 असं जाणार. मग तुम्हाला काय करायचं आहे, एक महिन्याची तारीख फिक्स करून ठेवायची की या तारखेला मला या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ठीक आहे. आता म्हणजे एक तुम्ही अमाऊंट फिक्स करू शकता की 250 आहे ना, तर महिन्याला मला 4 शेअर घ्यायचे आहेत, मला 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करायची आहे, दर महिन्याला मला याचे 4 शेअर बाय करायचे. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करू शकता, दर महिन्याची तारीख चूज करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची स्टॉक्सची प्राईस कितीही असो, कमी असो जास्त असो, ठीक आहे. म्हणजे 250 आहे ना प्राईस, जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं SIP, तर दुसऱ्या महिन्यापासून याची प्राईस जर समजा 270 जरी असली तरी तो बाय करायचा. तिसऱ्या महिन्यामध्ये प्राईस 250 डबल आली तेव्हा बाय करायचा. चौथ्या महिन्यामध्ये 230 जरी गेली तेव्हा तरी बाय करायचा. म्हणजे यालाच म्हणतात स्टॉक्समध्ये SIP. प्राईस कुठं पण असो, जर तुम्हाला याचं लॉंग टर्म व्हिजन दिसत असेल तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली SIP करू शकता. तुमची हळूहळू इन्व्हेस्ट म्हणजे एकसारखी इन्व्हेस्टमेंट न करता हळूहळू त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि रिटर्न चांगले तुम्ही मिळू शकता. ठीक आहे. आणि हे महत्त्वाचं, यामध्ये तुम्ही स्वतःची रिस्क, स्वतःचं ॲपेटाईट रिस्क किती आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करूनच यामध्ये इन्व्हेस्ट करा, हे माझं इथं सल्ला आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं दुसरं आहे यामध्ये, ते म्हणजेच की इनडायरेक्ट म्हणजे म्युच्युअल फंड. हे तुम्ही सर्व ठिकाणी ऐकलं असेल ॲडव्हर्टाईजमध्ये वगैरे की म्युच्युअल फंड सही आहे, पण हे खरंच सही आहे का? तर पहा, म्युच्युअल फंड म्हणजेच काय हे अगोदर समजून घ्या. तर आता पहा, म्युच्युअल फंड म्हणजे असं समजा की तुम्ही खूप सारे असे व्यक्ती आहात, ओके, आणि ते एका कंपनीला, ओके, म्युच्युअली म्हणजे सर्व मिळून काय करता, एक फंड करता, म्हणजे जमा करतात पैसे. ठीक आहे. म्हणजे समजा हे खूप सारे असे लोक आहेत. ठीक आहे. ते हे सर्वजण एक पैसे जमा करत आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये समजा पैसे, याच्यामध्ये समजा सगळे जमा केले. आता हे जे सगळे पैसे आहेत हे समजा एखादी XYZ एखादी कंपनी आहे. ठीक आहे. आपण कंपनी म्हणूया, XYZ कंपनी आहे. या सर्व लोकांनी हे सर्व पैसे एक फंड जमा केला आणि एका कंपनीला दिलं. ओके. ती कंपनी ते फंड काय करत आहे, मॅनेज करत आहे. हे पैसे त्याला काय मॅनेज करत आहे. मॅनेज करत आहे म्हणजेच काय, की कंपनी ते फंडचा यूज करून, तुमच्या पैशांचा वापर करून हे पैसे जे आहेत ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहे. ठीक आहे. आणि कोणकोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत आहे, किती % कोणत्या कंपनीमध्ये होल्डिंग आहे, स्टॉक्समध्ये किती होल्डिंग आहे, इक्विटीमध्ये किती होल्डिंग आहे, बॉन्ड्समध्ये किती होल्डिंग आहे, हे सर्व डेटा तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल असते. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसते. तुम्ही सेफली पाहू शकता की आपल्यासाठी सेफ कोणतं असू शकते म्युच्युअल फंड, आणि त्यानुसार तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे. आता महत्त्वाचं हे पूर्ण डिटेलमध्ये, खूप डिटेलमध्ये म्युच्युअल फंड. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं असते, त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असते. आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी मॅटर करत असतात, कारण की म्युच्युअल फंडसुद्धा वेगवेगळ्या टाईपचे असतात. ठीक आहे. तर म्युच्युअल फंड वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. म्हणजे जसं की आता इंडेक्स म्युच्युअल फंड आहे. इंडेक्स म्हणजेच काय, की जे निफ्टी 50 आहे त्याच्यामध्ये असेल, ओके, जे लार्ज कॅपवाले कंपनीज आहेत त्याच्यामध्ये काही म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात, त्याचेसुद्धा वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्स आहेत. त्यानंतर स्मॉल कॅप आहेत, ओके, मिड कॅप आहेत. त्यानंतर अशा टाईपचे तुम्हाला म्युच्युअल फंड सापडतील. जर तुम्हाला याच्याबद्दल लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप हे माहिती नसेल म्युच्युअल फंड, तर तुम्हाला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. मी तुम्हाला याच्यावरती स्पेशल व्हिडिओ ट्राय करणार आहे, तुम्हाला नक्की देणार. ठीक आहे. तर हे तुम्ही कॉमेंट्स करा. आता महत्त्वाचं काय, आपल्याला जास्त रिटर्न इथं पाहिजे असतात, तर तुमचा म्युच्युअल फंडचा स्टडी वगैरे डिटेलमध्ये कसा करतात, जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल मला कॉमेंट्स करा, मी त्याच्यावरती आणू शकतो व्हिडिओ. त्यानंतर महत्त्वाचं आपलं काय, की आपल्याला रिटर्न चांगले आणायचे, ग्रो करायचे. तर म्युच्युअल फंडमध्ये काय होत असते, की याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून रिस्क मॅनेजमेंट, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता त्यामध्ये रिस्क आहे का किंवा नाही आहे रिस्क. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा रिस्क असते म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा, पण कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये आहे किंवा नाही हे तुम्हाला अभ्यास करावा लागणार. पण काही म्युच्युअल फंड असे असतात की खूप चांगल्या पद्धतीचा पास्ट डेटा जर आपण पाहिला तर त्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न पाहायला मिळत आहे, जे की बीट करत आहे इन्फ्लेशनला, जे की बीट करत आहे बँकेच्या रिटर्न्सला. म्हणूनच SIP आपल्याला महत्त्वाची ठरते. जर आपण उदाहरण घेतलं, समजा आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न मिळाले, म्हणजे आपण जे SIP करत आहे स्टॉक्समध्ये असो किंवा म्युच्युअल फंडमध्ये असो, तर आपल्याला जर रिटर्न मिळाले समजा, ठीक आहे, रिटर्न कसे मिळतील आपण कन्सिडर करूया की कमीत कमी 12%
ते 14% एवढे रिटर्न आपल्याला आपल्या म्युच्युअल फंडमध्ये मिळत आहे. म्हणजे बँकेपेक्षा जास्तच मिळत आहे ना, डबलचे आपल्याला रिटर्न इथं मिळू शकतात. आणि त्याचबरोबर यामध्ये कंपाऊंडिंगची पॉवर खूप जबरदस्त असते. ठीक आहे, मी तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा सांगतो की किती रुपये इन्व्हेस्ट केलं तर काही वर्षानंतर किती रुपये तुमचे बनू शकतात. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचं रिटर्न तुम्हाला कमीत कमी पास्ट डेटा जर पाहिला जसं की इंडेक्स म्युच्युअल फंडचा, तर एवढे तर रिटर्न तुम्हाला इथं मिळू शकतात. ठीक आहे, मार्केट खूप जास्त कमी होऊ शकते, खूप जास्त पण होऊ शकते, पण SIP जर करत असाल तर घाबरायची गोष्ट नसते. तुम्हाला SIP तुमची सुरूच ठेवायची असते जर तुमचं लॉंग टर्मचं व्हिजन असेल तर. कारण की जर तुम्ही SIP करत असाल, म्युच्युअल फंड करत असाल, तर तुमचं एक व्हिजन असायला पाहिजे, तुमचं एक गोल असायला पाहिजे. कसं गोल? की मला रिटायर व्हायचं आहे, ओके, म्हणून SIP करायचं आहे 20 वर्षापर्यंत, 30 वर्षापर्यंत. ठीक आहे, म्युच्युअल फंडमध्ये. आणि एखाद्याचा गोल असेल की एखादी घर घ्यायचं आहे, त्यामुळे एवढ्या वर्षासाठी मी SIP करणार आहे, सेव्हिंग करणार आहे, कंपाऊंडिंग माझे होतील पैसे आणि ग्रोथ त्यामध्ये होईल. तर वेगवेगळ्या टाईपचे तुमची इथं गोल असू शकतात. त्या गोलच्या अनुसार तुम्हाला तुमची कॅपॅसिटी ओळखून रिस्क मॅनेजमेंट करून तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये. तर आपण आता एक एक्झाम्पल घेऊया की कशा पद्धतीने तुम्हाला इन्व्हेस्ट करून रिटर्न मिळू शकतात. हे SIP कॅल्क्युलेटर आहे, म्हणजे तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट केले तर किती पर्सेंटने किती वर्षासाठी किती रिटर्न आपल्याला कंपाऊंडिंग वगैरेने मिळू शकतात ते पाहूया. आपण एक उदाहरण घेऊया की फॉर एक्झाम्पल एखादा जण आहे, तो इथं मंथली इन्व्हेस्ट करत आहे. ठीक आहे, हे एक जे SIP आहे ते मंथली असते. तर मंथली समजा 5,000 रुपये एवढं तो इन्व्हेस्ट करत आहे आणि रिटर्न समजा आपण कन्सिडर करूया की 14% रिटर्न त्याला इथं मिळाले. ठीक आहे, 14% 10 वर्षासाठी. ठीक आहे, तर यामध्ये पाहू शकता इन्व्हेस्टेड किती आहेत आणि रिटर्न किती आहे. यामध्ये पाहू शकता इन्व्हेस्टेड अमाऊंट जे आहे ते 6 लाख रुपये 10 वर्षासाठी एवढी आहे. ठीक आहे, त्यानंतर इस्टिमेटेड रिटर्न किती मिळाले? 7,10,000 रुपये. म्हणजे 6 लाख प्लस 7 लाख, ओके, 6 लाखाचे टोटल 13,10,000 रुपये एवढे झालेले. ठीक आहे, म्हणजेच काय, 14% रिटर्न जे आपल्याला मिळालं आहे, 10 वर्षानंतर जर इन्फ्लेशन रेट एवढाच राहिला तर इन्फ्लेशनला बीट करून ते इथं तेवढे पैसे बनतात. त्यानंतर जर समजा 10 वर्ष झाले, आता मॅजिक पहा, 10 वर्ष केलं ना SIP, आता कंपाऊंडिंगची मॅजिक इथं पहा. 10 वर्ष केल्यापेक्षा समजा आपण इथं काय करू, 20 वर्ष करू. तर आता रिटर्न पहा, यामध्ये इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 12 लाख रुपये आणि इस्टिमेटेड रिटर्न पहा 53,81,000 रुपये. 12 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती 53 लाख एवढी इन्व्हेस्टमेंट, एवढं रिटर्न मिळालं, म्हणजे टोटल 65 लाख रुपये एवढे झाले. आता होऊ शकते, म्हणजे होणारच आहे की 20 वर्षानंतर हे जे 65 लाख आहे, म्हणजे 65 लाख आहेत, एवढी अमाऊंट सध्याच्या टायमिंगला त्याचा हे नसणार आहे, म्हणजे तेवढं त्याचा भाव नसणार आहे. 65 लाख आताच्या कंडिशनला आहेत, तेव्हा असं होऊ शकते की इन्फ्लेशन जेवढं असेल ते इन्फ्लेशनच्या नुसार 65 लाख, म्हणजे असं समजा मी मनाने सांगत आहे, ठीक आहे, एक्झॅक्टली नाही आहे, होऊ शकते की 30 लाख होऊ शकतात, 35, पण तरी पहा ना तुम्ही, तरी त्या मनाने खूप जास्त यामध्ये आहे ग्रोथ. ठीक आहे, म्हणजे कंपाऊंडिंगची पॉवर आहे. अजून पहा, जर समजा तुम्ही हे ठीक आहे, एखाद्याची प्लॅनिंग असेल कमी एजमध्ये 20व्या वर्षी जर त्याने इन्व्हेस्टमेंट सुरू केली, तर पहा किती 30 वर्ष जर त्याने इन्व्हेस्टमेंट केली 50 वर्षापर्यंत, तर पहा याची पॉवर. ठीक आहे, 18 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली 30 वर्षासाठी, 5,000 रुपये मंथली. त्यानंतर पहा रिटर्न किती मिळाले, 2,60,00,000 रुपये. ओके, टोटली पाहू शकता 2,77,00,000 रुपये. म्हणजे हे मॅजिक आहे, पॉवर आहे इन्व्हेस्टमेंटची. ठीक आहे, तर हे 2 करोड तेव्हाच्या वेळेस 2 करोड नसतील, त्याची रेट कमी असणार आहे, एवढं सुद्धा लक्षात घ्या. पण रेट कमी काय, जेवढे इन्व्हेस्टमेंट केले त्याच्यापेक्षा खूप जास्त असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणत असाल की कशाला एवढं करायचं, 50 इयर्सपर्यंत आपण तेव्हा काय करायचं, सध्या आपण एन्जॉय वगैरे करून घ्या. पण इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे का, सेविंग आपल्याजवळ असली ना आणि कंपाऊंडिंग वगैरे असली, ते खूप महत्त्वाची ठरते. नाहीतर तुम्ही हे जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की एका मार्गाने तुमचे काय येतात, इन्कम येते, पण 10 मार्ग त्यासाठी तुम्हाला खर्च करण्यासाठी असतात. म्हणून महत्त्वाचं आहे, SIPची ही पॉवर असते आणि त्यामधून तुम्ही चांगलं इथं इन्फ्लेशनला बीट करून रिटर्न मिळवू शकता. तर अशा पद्धतीनं आहे, ज्यामध्ये तुम्ही SIP करू शकता. तर SIPसाठी तुम्हाला वेगवेगळे डीमॅट अकाउंट असतात. एक डीमॅट अकाउंट तुम्हाला उघडायचं असते, ओके. तर मी रिकमेंड करतो तुम्हाला जे आहे ग्रो,
हे ग्रोवालं डीमेट अकाउंट एकदम सिम्पली तुम्ही यूज करू शकता. काही याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्ही ओपन करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळते. मी तर याला रिकमेंड याच्यासाठी करत आहे कारण की बेस्ट आहे. SIP वगैरे म्युच्युअल फंड लाँग टर्म जे करतात ना त्यांच्यासाठी ग्रो डीमेट अकाउंट बेस्ट आहे. म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून ओपन करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने SIPची पॉवर आहे. स्टॉक्समध्ये करा किंवा म्युच्युअल फंडमध्ये करा. तुम्ही तुमची रिस्क मॅनेजमेंट ॲपेटाईटचं पाहून तुम्ही करा. त्यानंतर स्टडी करून करा, तुमचा अभ्यास करा स्वतः आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये रिस्क घ्या. ओके. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर कॉमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.